अशी मजा येते बघ. आता मला एक सांग, या प्रेमाच्या चर्चेमध्ये तू तुझ्या वडिलांसोबत झालेलं भांडण विसरलीस की नाही सांग मला. विसरलीस ना. मी काय म्हणतो, आता तुझी माझी चांगली ओळख झाली आणि प्रेमही झाली, कालांतराने आपण लग्न पण करतो. पण हे असं पडून झालं आणि लग्न करणं मला अजिबात आवडतं. तर मग मी तुझ्या घरी तुझी रीतसर मागणी घालायला येणार, तर तुझ्या घराचा मला पत्ता कोण देणार? आजी तुम्हाला पत्त्याची अजिबात गरज नसेल. गावात शिरल्या तर कोणत्याही टपरीवाल्याला विचारा, कोंबडीचा घर कोठी आहे म्हणा. कोंबडीचा घर? कोंबडी नाही जी, कोमल नाव आहे माझा. कोमल नाव आहे तुझा आणि कोणत्याही पंचायत विचारेन तरी सांगतीस, म्हणजे एवढी फेमस आहेस. आजी देवाच्या पोरीना फेमस राहावा लागते. कोमल, तो कोमल बोल. माझी बाप्पाला बापू होती. आणि तुम्ही लवकर जा हाजी बाप्पा. माझा बापू आला. तुझे बापू आहेत ना, हाजी. तू घाबरतेस कशाला? नाहीतरी मी तुझी मागणी घालायचं तुझ्या घरी येणारच होतो ना. आता तुझ्या बापून जर इकडे येत असतील तर इथंच लग्नाचा विचारून मोकळा. नाही नाही, माझा बापू मला सारखी बघायचा आहे. तुम्ही निघा जी, तुम्ही निघा. अरे अरे अरे, तू त्यांना सांगला हे तुझ्या होणारे जावं येतो. माझी होणार झाले तर नाही, अशा उदारी गोष्टी नाही खपून घे माझं. आजी आला जी मला. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. पुन्हा कधी बोलशील? उद्या भेटू जी. उद्या याच बगीच्यामध्ये सकाळी 6 वाजता. आजी 5 वाजता घेऊन राहा तुम्ही. निघा. तुम्ही निघा जी बाप्पा. सुपारी देऊन राहा. आता तू माझ्या आयुष्यामध्ये आली आहेस ना, आणि तुझ्या आणि माझ्या मनामध्ये जर हा खरा येत असेल तर मी तुला सांगतो माझी बाप्पा, खरं हालत आजी नको हालव मग तरी. करशील ना. होईल तेव्हा होईल. या तुम्ही लवकर. बाबा बाई, मोठ्या मोठ्याने हात आला ते इमानोगा रेल्वे होता बघ. 70 वर्ष झाले पृथ्वीवर येऊन, आता विचारते केव्हा आलास म्हणून. मगाशी झालो जाणून बघून तिकडे थांबला होतो. जावई बाबू पाहिली तर माहित नाही का मला. मस्त हातामध्ये हात टाकून गाणं गावत होता. चार मिनिट जावं का साक्ष घेतला म्हणला होतास ना, हे बघ ना तिले लग्नासाठी पोरगा नाही भेटे म्हणून. तोच म्हणतो पसंत केलं का? पसंत केलं बाबू. लग्न करीत तर तुझ्या संग, नाही तर तुवारा मरीन म्हणे. जमला रे जमला. शेवटी माझ्या पोरीचा लग्न जमला. अरे 51 जमलाचे जोड झिजले. एवढ्या सोयऱ्यांच्या दारापर्यंत गेलो, पण एक सोयरा आमच्या दारापर्यंत नाही आला. शेवटी माझ्या पोरीनं आपला कार्यक्रम आपणच केला. वा बेटा शाबास. आता एक काम कर, त्याला सांगू नको तुला खऱ्याचा शौक आला म्हणून. त्याले माझ्यापेक्षा माझ्या खऱ्याची मोठी टेन्शन गा. आताच 120चा खरा चालून गेला. ते बे नाही वाचे तो. त्याला का खऱ्यावर पडकवला का बे माझ्या पोरीला? काय तरी माहिती केला ना खरा खातेस म्हणून. आमच्या गावच्या पांढऱ्यावर जेवढी तुझी उदारी आहे तेवढी देऊन टाक ना त्याला. गोष्टी करतेस का तू? गेम लावलं साव. लागला गिगला का नाही, सोन्याची माळ गळवले. काय खाल्लं नव्हतं ना तुझ्या वेळेस तुझ्या मायानं? सत्याच्या पट्ट्यानं खऱ्याचं छिल्ल्या खाल्लं नव्हतं म्हणून आमच्या घरी भूत बंगला झाला. हो खरच्या गोष्टीवर. तू आता एक काम कर, तू भेटीगाठी चालू ठेव. मी लवकर लग्नाची तारीख काढतो. रात्री किती हाले मला 2-3 वाजून तर काही मंजूर नको. आता सकाळी जे रात्री गेलीस का? आता आणायलाच जेल बेटा आमच्या आता त्याच्या मागे मागे फिरायलाच का तो? भीती गाठी चालू तर आमच्या गावात बाजार हाताला आला तर थोडीशी बोलत जा म्हणतो. तो हलो हलो म्हणून सरकारचा फोन घेऊन दे का मला. काल पागल बनवलं. चला एमबीबीएस डॉक्टरला तेवढे ऑपरेशनचे फोन नाही येत, तेवढे या जवान पोरीचे फोन येते. तुला का पागल बनावचं आहे का? अहो आमच्या गावात येते ना, थोडा बहुत तुझ्यावर जाऊन बोलत जा म्हणतो. भेटायला जाते जाणार. जाऊ का म्हणते.
तसा मी नाही म्हणे नाही जाणारच नाही काही म्हण केवळ जणगे माझ्या पोरीचा लग्न जमला त्याच राहते म्हणलो हा पांढरेला आमच्यात गेली कोणातरी धक्का दिला ना कारखंड दूर झाले बाबा माझे अरे असा शाही लग्न करतो असा शाही लग्न करतो अख्ख्या पंचक्रोशी मध्ये कोणी असं लग्न केला नाही लग्न कोणाच्या संपच्या पोरी जावा का मजा संपूर्ण अंजनगावाशी एक हप्त्यापासून उपवास झाला आमच्या घरच्या लग्न देऊन सोडा पदार्थावर पदार्थ लग्न कोणाच्या संपच्या पोरी जावा